मी आभार मानून माझं छोटंसं भाषण तुमच्याकडून चालला चालला लमाणांचा तांडा, चालला चालला लमाणांचा तांडा, एका गावाहून दुसऱ्या गावात संपली येथली ऊसाची गुराळे, संपला इथला अन्नाचा शेर, संपली इथली ऊसाची गुराळे, संपला इथला अन्नाचा शेर, आता दुजा गाव आता दुजा मळा. अशा भटक्या वृत्तीच्या समाजातून आज आमचे मेवणे आणि दुसऱ्या अर्थानं व्याधी प्रदीर्घ सेवेतून मुक्त होत आहे. आजपर्यंत स्थिती अशी होती, आमच्या चुलत बंधवांनी सांगितलं, पालामध्ये आमची रावटीमध्ये एक वस्ती, 4 दिवस राहिल्यानंतर कोतवाल गावातला यायचा, तुमचा मुक्काम संपला, दुसऱ्या गावी चला. अशा अवस्थेतून आज जी सत्कार मूर्ती आहे, आणि मी सुद्धा 2 वर्षापूर्वी रयतमधून रिटायर झालो, हे कुणामुळे घडलो, कुणाची कृपा? बंधूंनी सांगितलं, माने गुरुजी. कुठं पालात राहणारे, कुठं वैरणकाडी बघणारे, धुंडणारे, बांधाची गवत शेंडा काढून आणणारी नंदीवाल्याची समाजाची पोरं, शाळा म्हणजे त्याला काय माहितीच नव्हतं. परंतु माझे थोरले मेवणे शिन्नाप्पा जाधव, आम्ही लहानपणी गट्ट्या खेळत होतो. माझे एक चुलत बंधू संभाजी पवार, ते मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. दोघांना हाताशी धरलं आणि शाळेत आणलं. ही वास्तू आहे, इथंच आम्ही घडलो आणि मोठे झालो. आणि सांगितलं, गुरुजी या दोघांची नावं लिहा, ते सुद्धा अक्षरशत्रू, अजिबात शिक्षणाचा गंध नाही, परंतु परमेश्वराने कशी काय त्याला बुद्धी दिली कुणास ठाऊक. म्हणून आज बोलण्याची संधी मला मिळाली, आज बोलण्याची चुलत भावना मिळाली. इथं बसलेले माझे भाची आहेत, एक डॉक्टर आहे, MBBS. माझे मेवणे भारतीय विद्यापीठात मुख्याध्यापक म्हणून काम करतायत. ही कृपा माने गुरुजींची. मी जिथं जिथं रयत शिक्षण संस्थेच्या शाखेमध्ये गेलो, तिथं आवर्जून माने गुरुजींचा उल्लेख करायचो की माने गुरुजी नव्हे, ते माझ्या जीवनातले ते साने गुरुजी होते. या साने गुरुजींनीच आम्हा इथं नंदीवाल्या समाजाच्या मुलांना घडवलं आणि इथंपर्यंत आलो. आजची जी सत्कार मूर्ती आहे, त्यांच्या शिक्षणाचा थोडासा उल्लेख केला, परंतु त्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला साथ म्हणून या गावचे ग्रामस्थ, प्रतिष्ठित ग्रामस्थ दत्ता पाटील यांनी त्यांच्या कामाला थोडासा हातभार लावला, म्हणून ते कार्यरत झाले. त्यांचाही उल्लेख करणं, नामोल्लेख करणं क्रमप्राप्त. मंडळी यांची माझी चुलत बहीण, अक्षरशत्रू, लिहायला वाचता येत नाही, परंतु सोन्यासारखी 3 मुलं, 2 मुलं आणि 1 मुलगी त्यांनी घडवलं. नोकरीच्या निमित्तानं हे ड्युटीवर असायचे, परंतु सगळं त्यांचं उणं दुणं सगळं काही या माऊलीनं केलं. म्हणून आज एक पाचगण या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून काम करतो. दुसरा MSc होऊन पुण्यामध्ये कंपनीमध्ये कामाला आहे आणि मुलगी सुद्धा M.Com होऊन आता कॉम्प्युटरचा कोर्स सुद्धा चालू आहे. हे सर्व श्रेय त्या दोघांचं आहे. भरपूर वाटतं की ह्या समाजातल्या लोकांना एक मार्गदर्शन करणारे माने गुरुजी, वारंवार त्यांचं नाव घ्यावंसं वाटतं, परंतु वेळेअभावी जास्त काय बोलत नाही. या उभयतांना उर्वरित आयुष्य, त्यांच्या कुटुंबियांना उर्वरित आयुष्य सुखात भरपूर उदंड आयुष्य त्यांना लाभो, हीच परमेश्वराची विनंती करतो. आणि दुसरे प्रकाश जाधव, हे सुद्धा प्रदीर्घ सेवेतून मुलांना ज्ञानदानाचं काम घेऊन आज कार्यमुक्त होत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारचं आयुष्य, भरपूर आयुष्य द्यावं, हीच विनंती परमेश्वराकडून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय करवली.